टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वलगांव के समाज सेवक माननीय श्री रामदास भोड़ साहब के घर पे बप्पा विराजमान। हम आपको बता दें कि हर साल की तरह इस साल भी बड़े ही हर्षोल्लास के साथ गणपति उत्सव का आयोजन हुआ। तो चलिए हम आपको सुनवाते हैं रामदास भोड़ साहब को। पंच्याहत्तरवा साजरा करत असताना यावर्षी 2024 गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे पण जगभरात आनंदाने साजरा होत असतो। या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या चिंतामणी कुटुंबियातर्फे सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। 31 डिसेंबर 2024 रोजी मी 66 वर्ष ओलांडून 67व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। यावर्षी आमच्या गणेश उत्सवाचं 67वं वर्ष चालू आहे। गेले 67 वर्ष अविरतपणे आमच्या कुटुंबातर्फे गणेश उत्सव साजरा करीत असतो। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माझ्या आईवडिलांनी केलेला हा गणेश उत्सव आजपर्यंत आम्ही अविरतपणे चालू ठेवलेला आहे। यापुढे आमची मुलं नातवंड हा गणेश उत्सव चालू ठेवतील। गणपती सण म्हणजे आनंदाचा सण। श्रावण महिन्यात सर्व लोक उपवास करतात, नंतर गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। यावर्षी गणरायाजवळ मी एकच प्रार्थना करीन, सध्या देशामध्ये बऱ्याचशा अदृश्य शक्ती त्या हिंदू धर्माचा त्रास करण्याच्या मागे आहे। मी सर्व नागरिकांना गणपती बाप्पाला अशी प्रार्थना करीन की सुबुद्धी देवो, या हिंदू धर्माचं रक्षण आपण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। सर्वांनी प्रयत्न करून या भारत मातेच्या रक्षणासाठी आपण सज्ज व्हायला पाहिजे आणि परंपरेप्रमाणे जे हिंदू धर्माचे दरवेळी सण उत्सव साजरे होत असतात, तो हिंदू धर्म आपण जागृत आणि जिवंत ठेवायला पाहिजे। मी माझ्या सर्व कुटुंबियांना आणि सर्व ग्रामस्थांना गणपती बाप्पाजवळ अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी समृद्धी आणि निरोगी आयुष्य देवो। भोईर परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। भोईर परिवारचे हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती।